नमस्कार मित्र हो. सध्या खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दुपारच्या वेळी प्रवास करणं खूप अवघड होतं, परंतु कामानिमित्त प्रवास करावाच लागतो. आजचा एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाटला की मी आहे आता इथे बनकर फाट्यावर. आणि बनकर फाट्यावर बराच वेळ झाला नगरला जाणारी गाडी नाही मिळाली, म्हणून मी एका दगडावर बसलो होतो. तेवढ्यात एक गाडी आली, परंतु ती दुसरीकडे जाणारी होती, म्हणून त्या दगडावरनं उठलो. तिथे एक बाबा आले. ती गाडी गेल्यानंतर मला असं वाटलं की पुन्हा त्या दगडावर बसावं, म्हणून त्या दगडावर बसायला गेलो. बाबांना म्हटलं, बाबा थोडंसं तिकडे सरा. तर बाबा इतका जोरात माझ्यावर ओरडला आणि मला म्हणतो की हा बस बाबा बस, तुझं वय झालं आहे ना. मला विशेष वाटलं. मी त्या बाबांना म्हटलं, बाबा माझं वय झालं की नाही मला माहीत नाही, परंतु माझाही जीव आहे आणि जीव हा थकतो. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की खरं तर त्या बाबांचा काहीच म्हणजे उद्देश नसावा किंवा काही नाही, परंतु त्यांच्या बोलण्यामुळं उगीचच माझ्या मनातले भाव किंवा माझा मेंदू उगीचच हल्ला गेला. तर असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं. विशेष म्हणजे जाताना तो बाबा मला एवढंही म्हणाला की बाळा माझ्या बोलण्याचा राग मानू नको. मग मात्र मी बाबाला काही सोडलं नाही. बाबाला मी म्हटलं, बाबा आता मीच तुम्हाला सांगतो की मी तुमच्या बोलण्याचा राग मानावं की नाही मानावं ही वेगळी गोष्ट, परंतु तुम्ही मात्र असं काहीतरी बोलत जा की ज्याच्यामुळं समोरच्याला राग येणार नाही. तर मित्रहो, नक्की विचार करा. छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, परंतु त्या आपल्या एकदम लाईटली घ्यायच्या असतात, कारण जीवन खूप सुंदर आहे आणि आनंदी आहे. फक्त आनंद घेत चालायचं, बाकी काहीच नाही. असं तुमच्याही बाबतीत घडत असेल म्हणून तुमच्याशी शेअर करावं वाटतं. अशा वेळी नक्की तुम्ही काय करता हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगून नक्की प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.